तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मॅचला खेळायला जायचं आहे आज, त्यामुळं लवकर 6ला उठून आवरले आणि झोप तर काय अजून जाईना झाल्या. पूर्ण अजून असं वाटायला लागले की अजून 1 तास झोपायला मिळालं पाहिजे. आणि त्यात आणि मेन म्हणजे प्रॅक्टिस करताना लागला आहे डोळ्याला बॉल. या डोळा बारकाच आहे, सकाळ पूर्ण झोप जाऊपर्यंत डोळा एवढाच असतो आहे, लवकर उघडतच नाही डोळा पूर्ण असा. त्यामुळं पुढच्याला वाटतं की अजून पेंगायला लागला आहे, झोपतच आहे. असल्या अवघड अपघात झाला ना डोळ्यानं. या सकाळची तर असा डोळा पाकच बारका झालेला असतो. मग परत हळूहळू उघडायला चालू होते. तर चेष्टेचा विषय जाऊ दे बाजूला. तर आज जायचं आहे दिघंचीला टुर्नामेंट आहे. पहिलं बक्षीस 1 लाख आहे, दुसरं 50,000 आहे, तिसरं 40 आहे आणि चौथं 30,000 आहे. आणि गाव वाईजला एंट्री फी आहे 7,000 रुपये आणि तालुका आपला आहे 8,000 रुपये. आणि गाववाईजला टीमा फुल होत्या, त्यामुळं तालुका आपला एंट्री केल्या. आणि स्पॉन्सर आहेत राहुल कोळेकर सरांनी तिथं एंट्री घेऊन दिल्या. कारण आम्ही जर असतो वैयक्तिक, आम्हाला तर काही एंट्री करणं आणि जाऊन खेळणं झालं नसतं. सरांमुळं आता आम्हाला एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला मिळायला लागल्या. तर आता जाणार आहे, गाडीतूनच जाणार आहे, कारण का टू व्हीलरनं जाणं शक्य नाही, लांब आहे जरा. आणि आमचा काय आता तुम्हाला माहिती आहे, धब्बा लागलायच आम्हाला. आम्ही तेव्हा मुजवायला प्रयत्न करायला लागलो की कवटेमंकाळ कधी पण लवकर टायमावर येत नाही, कायम लेट येते. पण आम्ही प्रयत्न करतो. आणि कसं होते, आता मोठी गाडी असल्यामुळे एखादा जरी मागं थांबला तर त्याला न्यायसाठी सगळ्यांनी थांबायला लागते, त्यामुळं थोडं वेळ होते. पण आज पण लवकर तर जायचं ठरले, कारण का सगळ्यांनी वेळेत आवरले. आता आमचा SK येणार गाडी घेऊन, SK जाणार. सरांनी सांगितले की रोडवर येऊन थांब हायवेवर. आता हायवे काय लय लांब नाही. आता हे आमचं घर इथनं मागणं बोळातनं गेलं, भिंतीवरून उडी मारून गेले की डायरेक्ट हायवेला आम्ही टच होते. त्यामुळं मला तर काय 2 मिनटात मी जातो आहे. आता ह्यांची जी यायची वाट बघत बसली. तुम्हाला भिंत दाखवतो. ही भिंत आहे आणि ही भिंतीवरून उडी मारून गेलं की पुढं दिसतो तो हायवेज आहे. तिथं हायवेज आहे. उडी मारायची आणि डायरेक्ट हायवे गाठायचा. तर हायवेला येऊन थांबले आणि आमचे गँग आत्ता आल्या गाडी घेऊन. हे आमचे आले गाडी, सगळे खुश. तर आता बसायचं आणि सुसाट खेळायला जायचं. तर आता दिगंचीमध्ये पोचलेलो आहे आणि यायला आम्हाला वेळ झालायच, कारण का पंढरपूर टीम भर मॅच आहे. पंढरपूर टीम येऊन आधी वॉर्मअप करून लुजनिंग करून तयार आहे. आमच्यातले आत्ता लगेच गाडीतून उतरले आहेत, आले ग्राउंडवर जायला लागणार. आणि ग्राउंड सर आता टॉस करून आलेत आणि टॉस जिंकलाय. हो सर, काय घ्यायचं आहे? ते जिंकलाय. तर टॉस आम्ही हरलाय. आम्ही कायम टॉस हारायला लागलोय, पण आता बी हरलाय. आणि चांगल्या टीम आहेत. आता पंढरपूरची बी तालुका हाप असल्यामुळे चांगले, आमच्यात पण तालुका हाप आहे. आम्ही पण चांगले प्लेअर घेऊन आले. 5 ओव्हरची मॅच आहे. तर बघूया काय होतंय. शक्यतो पहिला बॅटिंगच येईल. बॅटिंग जर आली तर 5 ओव्हरला 80 ते 90 करायला बघीनच. आणि हे त्यांची कमान आणि ग्राउंड अजून बघूया. आता आपण फ्रीज त्याला देण्यात येणार आहे. आणि एकंदरीत आणखीन पारितोषिक जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये टुर्नामेंट अर्थातच उत्कृष्ट फलंदाजासाठी सन्माननीय श्री. तर टॉस हरलाय, पहिला बॅटिंग आले आणि आमचं गडी लागले आता तापायला. आता बुक्का पाडतात सगळे. पहिली बॅटिंग आहे म्हणल्यावर 5 ओव्हरचा सामना आहे. 80 पर्यंत तर जाणं गरजेचं आहे. सेफ स्कोर आहे, कारण पुढे टीम पण चांगली आहे. आणि प्रॅक्टिस बी झाली. रॅपिड विकेट आहे, पूर्णपणे गुळगुळीत आहे. पूर्ण पाटा विकेट आहे, बसला की गोळी येणार आहे. तर आत्ताच मॅच झाल्या आणि मॅच असल्या वाईट झाल्या की बस. 5 ओव्हरची मॅच होती आणि सर्कलला माझ्याकडनं बी चूक झाली. फक्त 4 धावा आहेत आणि 5 बॉल घेऊन आऊट झालो. आणि स्कोअर फायटिंग स्कोअर दिलता 5 ओव्हरला. मागच्या प्लेयरांनी 72 केलता, 72 धावा केलेल्या आणि 73 करायच्या होत्या. पण बॉलरांनी असली घाण बॉलिंग टाकले. पहिल्या ओव्हरला 20, दुसऱ्या ओव्हरला 36. 2 ओव्हर 3 बॉलमध्ये त्यांनी मॅच संपवल्या. 75 धावा केल्या 2 ओव्हर 3 बॉलमध्येच. असल्या वाईट अपघात झाली का नाही की बस. आता स्पॉन्सरांनी एवढा विश्वास लावून टीम दिलती. आता पुढच्या वेळेस त्यांना आता टीम द्या म्हणलं तरी त्यांना मागं पुढं बघायला लागते, कारण का कसं खेळत काय. जरा तर बाबा एवढं लांब ना आलोय, पैशावर वेळेचं भान तर अजिबात नाही. पंढरपूरची टीम येऊन प्रॅक्टिस केल्या त्याने. आधी ग्राउंडचा अंदाज घेतला आहे बाबा. ग्राउंड हा जरा मोठं होतं ग्राउंड, कारण 2-3 पावलं मोठं होतं आणि हाफ विकेट होते. आणि बॉलरांना खालनं घसारेसनं वर चढावर बॉल टाकायचा होता, त्यामुळं ॲडव्हान्टेज फक्त बॅटिंगला होतं.
आणि पंढरपूर टीमनं आधी लवकर येऊन प्रॅक्टिस करून सगळ्या ग्राउंडचा अंदाज घेऊन वॉर्मअप करून रिलॅक्स बसलेले आहेत आणि आमच्यातली लेट आले तशी ग्राउंडमध्ये गेलेत बॅटिंग करायला. पर्याय नाही, बॉडी खोलायला तर नको का? बॉडी खुलली नाही काय ना, म्हणजे शॉर्ट सिलेक्शन सगळ्यांचं चुकालतं, फक्त माझं नाही, सगळ्यांचीच अपघात झाली. पण आता परत शिव्या खात बसले. आता नुसतं मागचं काढून काय उपयोग नाही. आता झालं गेलं, हारले पण वाईट हारले, असं हारायला नाही पाहिजे. तर आता टीमा पण चांगल्या आहेत, त्या जरा टीमांच्या मॅचेस बघत बसायचं आणि इथून निघायचं, कारण थांबण्यात काय अर्थच नाही. आता नुसतं बघतच बसायला लागले बाबा. 1-2 टुर्नामेंटला समजायला लागले की वेळेत पोचणं गरजेचं आहे, ग्राउंडचा अंदाज घेणं गरजेचं आहे, ग्राउंड कसा आहे काय सगळा अभ्यास केला पाहिजे. एवढं माहीत असून पण सगळे निवांत खेळतात, काही घेणं देणं नाही. मॅचच्या आधी जायचं बाबा आणि सगळं लक्ष इकडं तिकडं देऊन सगळं बाबा कशी विकेट आहे काय आहे, बॅटिंग कशी केली पाहिजे सगळा अंदाज घेत नाहीत. जायचं निवांत यायचं आणि मॅच चालू झाल्यावर लेट यायचं, पेनाल्टी घ्यायची नाहीतर कमिटीवाल्यांच्या शिव्या खायच्या आणि एकदम गडबडीत खेळा उतरायचं. बॅटिंग झाली तर चांगलं म्हणायचं, नाही झाली की झालं म्हणायचं आणि जायचं गप घरला. आता हीच चालू झाली आता. तर आता निघ्या घरी जायला. तर चला, तर आता आलोय आपण आपल्या घरी. आजच्या छोट्याचा व्लॉगचा इथंच करूया एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.